मंगळवेढा महामार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळ चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। वाढत्या तापमानामुळे वायरिंग शॉर्ट सर्किटमुळे वाहनाने पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शीने प्रसार माध्यमांना सांगितले। ही कार आमदार उत्तम जानकर यांचे सुपुत्र जीवन यांची असल्याचे सांगण्यात येत आहे। दरम्यान मागील काही दिवसांपासून सोलापूरच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे। सोलापूरचे कमाल तापमान 44 अंशावर पोहोचले असून वाढत्या उन्हामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। वाढत्या तापमानामुळे काही दिवसांपूर्वी अक्कलकोट व हैदराबाद महामार्गावर बस पेटली होती। एवढेच नव्हे तर बुधवारी नवी पेठेतही दुचाकीने अचानक पेट घेतला होता। या घटना ताज्याच असताना शुक्रवारी दुपारी मंगळवेढा महामार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळ स्कॉर्पिओने पेट घेतलाय। पेट्रोल पंपातून बाहेर पडणाऱ्या स्कॉर्पिओला आग लागल्यानंतर कारने क्रमांक MH12 VL 1020 पेट घेतला। हे वाहन जीवन जानकर राहणार वेळापूर तालुका माळशिरस यांच्या मालकीचे असल्याचे समजते। आगीची माहिती मिळताच सावरकर मैदानावरील अग्निशमन केंद्राचा बंब घटनास्थळावर पोहोचला। पाण्याचा मारा करीत अर्धा तासात आगीवर नियंत्रण मिळवल्याचे अग्निशमन दलाने सांगितले। पेट्रोल पंपावरील सर्व सुरक्षा उपाययोजना कडक करण्यात आल्या व पंप निर्मनुष्य करण्यात आला होता। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे। अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळावर दाखल झाले।